प्रेक्षक मंडळी, सर्वप्रथम तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. तर जी आर्यनच्या तावडीतून मंजू असते ती घरी आलेली असते आणि ती खूप रडत असते. ती घरातून आतमध्ये येते आणि त्यानंतर ती गादीवर पडते आणि विचार करत असते काहीतरी. तर तेवढ्यात जी अमृता आणि मंजूची आई आहे दोघी येतात आणि आल्यानंतर बोलतात, की "सत्यदाजीला तू जेवढा त्रास देते आणि तेवढ्याच्यापेक्षा जास्त त्रास तुला होतोय मंजूताई. एवढी गोष्ट तू लक्षात धर." तर मंजू जी असते ती वैतागून बोलते, की सत्यावर मी प्रेम करते आणि तोच माझा नवरा आहे असं मोत्याने ओरडते. पण सत्या पण वर आलेला असतो आणि तो दरवाजामधून सगळं काही ऐकत असतो. त्याला ते ऐकून खूप आनंद होतो. तो गालातल्या गालात हसतो आणि तो मनातल्या मनात विचार करतो, की मंजूचं माझ्यावर प्रेम आहे ते. तर मंजू बोलते, की "हो, मी सत्याला पहिल्यापासून त्याच्यावर प्रेम आहे. पण या तातेसाहेबांच्या प्रकरणामुळे मी सत्याला थोडंसं लांब ठेवलं होतं." त्यानंतर अमृता बोलते, "पण दीदी तू जेवढं त्यांना लांब ठेवशील तेवढं तुला त्रास होईल. असं करू नकोस दीदी. सत्यदाजी खूप चांगले आहे." तर मंजू जी असते ती बोलते, "सत्याच माझा नवरा आहे. हे मी कबूल करते." असं मोठ्याने बोलते. आणि सत्य हे सगळं काही ऐकून त्याला खूप आनंद झालेला असतो आणि तो मनातल्या मनात बोलत असतो, की वाघमाऱ्यांचं माझ्यावर प्रेम आहे. मंजू आर्यनच्या तावडीतून सुटलेली असते. आता येणाऱ्या पुढील भागामध्ये दुसरीकडे जो आर्यन असतो, तो देखील बोलतो, "मंजू मी तुला सोडणार नाही. तू फक्त माझी आहे. मी तुला कुणाचीही होऊ देणार नाही." असं तो बोलत असतो. आता बघूया पुढील भागात काय घडतं हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.